जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जामनेर तालुक्यातील रोटवद येथे दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालयात अमृतरंग स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले। या अमृतरंग स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन नानासाहेब प्रमोद अमृतराव पाटील यांनी केले। यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी वर्षा प्रमोद पाटील व नेहा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी संस्थेचे स्थानिक संचालक रामधन पाटील, पोलीस पाटील भारती पाटील, मोरगावहून भिका बकाळू राठोड, नामदेव चव्हाण, संतोष चव्हाण, भंगराज चव्हाण, सुभाष चव्हाण तसेच रोटवद येथील विद्या पाटील, शिवाजी बोरसे, मनोज आगळे, नांद्रा येथील माजी सरपंच ममता गांगुर्डे, मोहाडीहून मुक्ता पाटील तसेच नांद्रा, रोटवद, मोहाडी येथील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक BA पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन 10वीची विद्यार्थिनी कुमारी प्रणिता गांगुर्डे हिने केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले लोकनृत्य, गोंधळ, गरबा नृत्य, नाटिका असे एकाहून एक बहारदार कार्यक्रमांचा आनंद प्रेक्षकांनी लुटला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अध्यक्षांचे, पाहुण्यांचे, मान्यवरांचे आणि सर्व प्रेक्षकांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते। स्वागतम, शुभ स्वागतम। एकत्र येणे ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे। एकत्र येण्याची पहाट झाली, सोनियाचा दिन उगवला, प्रसन्नतेची पहाट झाली। आजच्या या कार्यक्रमामध्ये जणू ज्ञानाची लाट आली। आजच्या या अमृतरंग स्नेह संमेलन 2023-24 यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर मोरगाव, रोटवद, मोहाडी, नांद्रा या सर्व गावांमध्ये ज्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत, ज्या व्यक्ती आम्हाला आपल्या परिवाराला सोडून निघून गेलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करू आणि श्रद्धांजली अर्पण झाल्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। की निश्चितच आपल्या परिवाराला सोडून या व्यक्ती निघून गेल्यात, त्या परिवारावर जे काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहोत आणि या मृतांच्या आत्म्याला परमेश्वराच्या चरणी चिरशांती लाभो यासाठी आपण एक वेळ महामृत्युंजय मंत्र आणि एक वेळ शांती मंत्र घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। त्याचबरोबर नुकताच काल हुतात्मा दिवस त्या ठिकाणी साजरा झाला। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांनाही आपल्याला अभिवादन त्या ठिकाणी करायचं आहे। म्हणून उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहायचं आहे। या संपूर्ण परिवारावर जे काही दुःख कोसळलेलं आहे, या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी आहोत। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। धन्यवाद। आपण स्थानापन्न व्हावं।
की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं। मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीताद्वारे मान्यवरांचे स्वागत करावे। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, शिक्षणाची गंगोत्री तुम्हा आम्हा सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संत सेवालालजी महाराज, त्याचबरोबर आमच्या नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय दादासाहेब अमृतराव चंदोजी पाटील, या सर्व महामानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो। आजच्या अमृतरंग स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित मान्यवरांपैकी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऑनरेबल सेक्रेटरी आदरणीय सौ वर्षाताई पाटील, त्याचबरोबर आजच्या आमच्या नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक संचालक आदरणीय रामदादा पाटील, आजच्या या विचार मंचावर उपस्थित शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषदादा चव्हाण, आदरणीय अतुलदादा पाटील, त्याचबरोबर आमच्या जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान विभाग, या विज्ञान विभागाच्या प्रमुख आदरणीय सौ NS पाटील मॅडम, आपल्या रोटवत नगरीच्या पोलीस पाटील आदरणीय सौ भारतीताई पाटील, रोटवत नगरीच्या माजी सरपंच आदरणीय विद्याताई पाटील, नांद्रा नगरीच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय ममताताई पाटील गांगुर्डे, त्याचबरोबर मोहाडेवरून आलेले आणि आमच्या शिक्षक पालक संघाच्या सदस्य आदरणीय मुक्ताताई पाटील, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित मोरगावचे सरपंच आदरणीय भावसिंग दादा जाधव, उपसरपंच संतोष भाऊ चव्हाण, माजी सरपंच आदरणीय नामदेव भाऊ चव्हाण, माजी सरपंच आदरणीय भिकादादा राठोड, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित आदरणीय विकास सोसायटीचे माजी चेअरमन बंगराज दादा चव्हाण, नांद्र्याहून आलेले आदरणीय मिलिंद भाऊ गांगुर्डे, शिवाजी भाऊ बोळसे, मनोज आप्पा आगळे, अरुण दादा चौधरी, त्याचबरोबर धनराज भाऊ पाटील, गोपाल भाऊ पाटील, सुनील भाऊ कोळी, आदरणीय ईश्वरदादा सोन्ने, माधव भाऊ देशमुख, विश्राम भाऊ चव्हाण, या सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहात। दादासाहेब अमृतराव चंदोजी पाटील माध्यमिक विद्यालय विविध उपक्रमांमध्ये त्या ठिकाणी नेहमी अग्रेसर असते।
त्याचबरोबर गेल्या शैक्षणिक वर्षात 22-23 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या या विद्यालयाचा इयत्ता 10वीचा निकाल हा 100% लागला असून दादासाहेबांनी ज्या इच्छेने, ज्या ऊर्जेने आणि ज्यांच्यासाठी या छोट्याशा खेडेगावामध्ये हे छोटंसं रोपटं त्या ठिकाणी लावलं होतं की या ग्रामीण भागातल्या मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत, या उद्देशाने प्रत्येक वर्षाच्या निकालामध्ये अगदी पहिल्या 7 मध्ये जरी का आपण म्हटलं तर पहिल्या 7 मागच्या वर्षाच्या निकालामध्ये सर्व मुली आहेत. एक द्वितीय क्रमांक फक्त अविनाश बोरसे याचा त्या ठिकाणी आलेला आहे. 6 मुलींचा क्रमांक त्या ठिकाणी आहेत. निश्चितच दादासाहेबांनी ज्या उमेदीने, ज्या इच्छेने, ज्यांच्यासाठी ही शाळा सुरू केली त्यांच्यासाठी सदैव आपल्या नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आदरणीय नानासाहेब, आदरणीय ताईसाहेब या सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी कार्यरत असतो आणि या विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या सर्वांमध्ये आपलं विद्यालय हे नेहमी नानासाहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाने आपण कार्यरत असतो. कालच आपल्या विद्यालयामध्ये आनंद मेळावा त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. जवळजवळ 38 स्टॉल आमच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लावलेले होते आणि या 38 स्टॉलमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी मोरगाव, रोटवत, नांद्रा, मोहाडी या ठिकाणचे पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद त्या ठिकाणी घेतला की जेणेकरून या विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर आपण काहीतरी मिळवू शकतो, काहीतरी. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम दादासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करते. तसेच शिक्षणाचे दालन सर्वांसाठी, महिलांसाठी खुले करून देणाऱ्या आपल्या सावित्रीबाई यांच्याही प्रतिमेला मी अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब तसेच सर्व मान्यवर, महिला वर्ग, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक DA पाटील सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इथं जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, महिला, ग्रामस्थ मंडळी आणि सर्वात म्हणजे माझे सर्वात छोटे छोटे हे बुद्धिमान आणि हुशार अशी विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आज तर महिलांची खूप गर्दी मला इथं आज दिसत आहे. अगदी उत्साहाने सगळ्या महिलांचं कौतुक असं करेल की महिलांनी आज त्यांच्या TV वरच्या मालिका सोडून आज आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी इथं त्या जमल्या आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्या महिलांचं भरभरून मी कौतुक करते. बरोबर आहे ना? आपण हा स्नेह संमेलन म्हणजे मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण दरवर्षी हे स्नेह संमेलन इथं आयोजित करत असतो. कलागुणांना वाव देणे म्हणजे काय की वर्षभर हे मुलं अभ्यास करतात, त्यांना थोडा विरंगुळा मिळावा आणि 10वीच्याही मुलींना पुढच्या वर्षी त्या आता दुसऱ्या शाळेत जातील, त्याच्यामुळे त्यांनाही या शाळेच्या काही आठवणी सोबत घेऊन जायच्या असतात. म्हणून या मुलींनाही आपण हे त्यांच्या मनोरंजनासाठी आणि अभ्यासातून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. मुलांसाठी मी म्हणेल, सगळ्या महिला माता वर्गाला सांगेल की तुमचं याच्यासाठी की तुम्ही तुमच्या पोटची मुलं या शाळेमध्ये एवढ्या विश्वासाने शिक्षकांकडे पाठवतात म्हणून तुमचं खूप कौतुक. आणि मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना आपण वाव देण्यासाठी हे जरी स्टेज इथं उभं केलेलं आहे तरी सगळ्या महिलांना वाटतं की आपला मुलगा चांगला शिकावा, चांगल्या मार्कांनी पास व्हावा आणि पुढे काहीतरी चांगल्या ठिकाणी नोकरी लागावी, असं सगळ्या महिलांचं एक स्वप्न असतं, आईवडिलांचं स्वप्न असतं. पण जर हे अभ्यास करता जर मुलांच्या अंगी काही कला असतील तर त्या जोपासल्या गेल्या पाहिजे. कोणाला खेळण्याची आवड असते, कोणाला गाण्याची आवड असते, असे विविध पुष्कळ आहेत. ते सगळं मुलांकडून करून
जर आपले मुलं जर करत असतील तर तुम्ही त्यांना मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम महिला वर्गाने केलं पाहिजे. नुसतं अभ्यासच महत्त्वाचा नाही आहे, त्याच्याबरोबर त्यांना ह्या ज्या बाकीचे जे गोष्टी आहेत त्याही त्यांच्याकडून उपजत त्यांचे जे गुण असतात ते इथं जोपासले गेले पाहिजेत. म्हणून तुम्ही महिलांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्यातले गुण जोपासले पाहिजे आणि याला कुठल्या कलेची आवड आहे त्या क्षेत्रात नक्कीच तुम्ही आपल्या मुलांना टाका आणि त्यांचं भवितव्य चांगल्या प्रकारे घडवा. मी जास्त बोलणार नाही कारण आधीच खूप वेळ झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना जे मुलांचं कौतुक करायचं आहे. आज तर अँकरिंगसाठी मुलीच आहेत, सगळ्या मुलांचा कोणाचाही कुठलाही याच्यात सहभाग नाही आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा की आज अँकरिंगसाठी स्वागत गीतासाठी सगळ्या महिलाच आहे. आम्ही पण एक महिला आहे, तुम्ही महिला आहे, इथं बसलेल्या महिला आहेत. आणि आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण महिलेला दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे. पण आता महिला सगळं दाखवून देत आहेत. मुलींचंही खूप खूप कौतुक करा आणि इथं ज्या मुलांनी सहभाग नोंदवला आहे आपल्या कलागुणात ते दाखवणार आहेत, त्या कलागुणांना अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रोत्साहन द्या आणि शांततेत सगळा कार्यक्रम पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे DA पाटील सर, तुम्ही सगळ्या महिलाही बघतात, आपले मुलं या शाळेत येतात रोज आणि DA पाटील सर या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी काय काय करतात, कुठले कुठले उपक्रम दरवर्षी ते राबवतात आणि अगदी वन मॅन शो म्हणतो आपण तसे सगळे गुण या सरांमध्ये आहेत आणि ते सगळे आता आनंद मेळावा करून घेतला. नंतर आपलं एज्युकेशन फेअर भरवलं. अगदी असं त्यांचं काही ना काही चालू असतात उपक्रम शाळेमधून, तर त्यांचंही आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे की नाही. मग ते कौतुकास ते पात्र असल्यामुळे त्यांचा आपण आज मी इथं सत्कार करणार आहे. नानासाहेब त्यांचा सत्कार करतील, तर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण सगळेजण कौतुक करूया. सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की आपण शांतता, अगदी शेवटचं भाषण आहे, यानंतर आपला कार्यक्रम सुरू होईल म्हणून आपण शांतता ठेवावी ही आग्रहाची विनंती. सर्वप्रथम स्वर्गीय दादासाहेब तसेच ज्यांनी स्त्रियांची पहिली शाळा काढली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विभूतींना अभिवादन करतो आणि आजच्या या अमृतरंग स्नेहसंमेलनाला उपस्थित संस्थेच्या सेक्रेटरी सौ वर्षा पाटील तसेच माझे संस्थेचे सहकारी संचालक आदरणीय रामधन दादा पाटील, सौ पोलीस पाटील सौ भारतीताई पाटील, माजी सरपंच भिकाभाऊ राठोड, नांद्रा गावच्या सरपंच सौ ममताताई गांगुर्डे, अंगणवाडी सेविका मुक्ताताई पाटील, शिवाजी भाऊ बोरसे, अतुल भाऊ पाटील, रोटोच्या माजी सरपंच सौ विद्याताई पाटील, ईश्वर भाऊ सोन्ने, नामदेव भाऊ राठोड माजी सरपंच, संतोष भाऊ चव्हाण उपसरपंच, बंगराज भाऊ दिला चव्हाण, विक्रम भाऊ चव्हाण, भाऊसिंग भाऊ जाधव, धनराज भाऊ पाटील, मनोज दादा आगळे, सुभाष भाऊ चव्हाण, गोपाल पाटील, संतोष भाऊ गांगुर्डे, अजमल भाऊ राठोड, मिलिंद भाऊ गांगुर्डे, संतोष भाऊ राठोड मोरगाव, सुनील सोनवणे, माधव भाऊ देशमुख तसेच या विद्यालयाचे मुख्याध्यापक DA पाटील सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व मोरगाव रोटवत परिसरातील गावातून आलेले ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तसेच
मीडियावाले, JBN महाराष्ट्र, JBN महाराष्ट्र मित्रांनो, रोटवतला कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर इथे येण्यासाठी जो आनंद होतो तो अगदी मनापासून असतो. कारण इथे आमचे विद्यार्थी जे घडवले गेले ते अतिशय चांगल्या पद्धतीने घडवले जातात. DA पाटील आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं आणि त्यासोबत पालकांची साथ असते. याचा खरोखर मनस्वी मला आनंद होतो. स्वर्गीय दादांनी जेव्हा हे रोपटल लावायचा विचार केला आणि विचार मांडला तर त्याच्यामागे एकमेव कारण हे होतं की मुलींनी शिकलं पाहिजे. म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी फुलेंनी हे विचार जनमानसात राबवले, रुजवले आणि ते अंमलात खेड्यामध्ये आणले ते दादा आणि दादांच्या संचालक मंडळांनी त्यावेळेच्या. मित्रांनो, नेरीमध्ये मी 2005 मध्ये जेव्हा चेअरमन झालो त्यावेळेला बरीचशी रिटायर मंडळी त्यावेळेची म्हणजे 25-30 वर्षापूर्वी मला सांगत होते की बा ही शाळा नसती तर आम्ही शेतमजूर म्हणून मरून गेलो असतो. आणि आता इथे जे भेटतात जे नोकरीला लागलेले बरेचसे विद्यार्थी अजूनही आमच्या संपर्कात आहेत. विशेष करून मी आताच अतुल भाऊंना सांगितलं की स्वाती आगळे ही मला अजूनही तिथून देहूवरून फोन करते आणि नाना मी आता लॅपटॉपचं दुकान सुरू केलं, कॉम्प्युटरचं सुरू केलं. तर या विद्यालयातून जो विद्यार्थी बाहेर निघतो त्याची अटॅचमेंट कायम या विद्यालयाशी आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथे मुलींना शिकायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज 600-650 विद्यार्थी इथे शिकताय आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे शिक्षण घेत आहे. शिक्षक वर्गही आपल्या परीने त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे आणि आमचे जे जे काही चांगलं करण्याचे स्वप्न आहेत ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. विद्यार्थी सर्वांगीण विकास त्याचा झाला पाहिजे आणि पुढे येणाऱ्या भविष्यात नोकऱ्या कमी आहे म्हणून माझा सरांना प्रत्येक वेळेला सांगायचं की बा त्याचं वक्तृत्व खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे. आणि आज ते मुलींनी दाखवून दिलंय की त्यांचं आजचं सगळं अँकरिंग वगैरे नंतर सत्कार हे सगळं त्यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने महिला राज आलेलं आहे की नाही? आलेलं पाहिजे की नाही? धन्यवाद. तर म्हणून तुमचा जो उत्साह आहे इथे 5-6 हजार पब्लिक इथे आलेली आहे. सगळे महिला भगिनी काही उत्साहाने सगळं आपलं जेवण वगैरे व्यवस्थित करून आलेल्या आहेत. मुलांमधला आनंद खूप पाहायला मिळतोय. शांततेने हा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा आहे आणि असाच कार्यक्रम आपण अजून नवीन राबवत जाऊ. आपल्या सर्वांना आपल्या पाल्यांचं कौतुक पाहायचंय. सर्व पालकांनी ते आवर्जून शांततेने बघावं. मुलांनी गोंधळ न करता आपले जे सहकारी त्यांचं कौतुक पाहिजे. काहींना झोप लागायला लागली मला वाटतं. तर आपल्या सर्वांना या कौतुक पाहण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि काल जो आनंद मेळावा झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 32 स्टॉल आणि त्यामध्ये कालचं त्यांचं उत्पन्न जे ते 60 रुपयापासून 400 रुपयापर्यंत त्यांना नफा झालेला आहे. तर हा आनंद मेळाव्याचा मागचा उद्देश की त्यांना लहानपणापासून व्यावहारिक ज्ञान यावं अशा दृष्टीने हे आनंद मेळावा भरवण्यात येतो. इथेही आपण चांगल्या पद्धतीने त्यांना कौतुक केलं, साथ दिली, सहकार्य केलं.
त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य या विद्यालयाला द्यावं, कारण ते विद्यालय आपलं आहे, आपल्यासाठी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओळ कार्यक्रमाकडे वळूया. आभाराचा भार कशाला, गळाफुलाचे हार कशाला, हृदयामध्ये घर असावे त्या हृदयाला दार कशाला. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय नानासाहेब विचारमंचावर विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी सौ ताईसाहेब, तसेच उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थ यांचे मी दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटव यांच्यातर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मी भगिनींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. आजच्या या 2024च्या अमृतरंग स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला तुम्ही येथे उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. जिथे तुमचा अधिक वेळ न घेता लवकरच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आमचं दैवत छत्रपती. पुढील गीत सादर करीत आहे दैवत छत्रपती पूजा राठोड ग्रुप. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. माँ की आरती खिलाड़ियों का जोश, माँ की आरती खिलाड़ियों का जोश. बच्चे हो या बूढ़े सब गरबे में हो जाते हैं मदहोश. गरबा नृत्य हे गुजरात राज्याचे पारंपरिक नृत्य आहे. म्हणजेच नवरात्र हा सण भक्ती आणि उत्साहाचा प्रतीक आहे. म्हणूनच आपल्या समोर मोहिनी दरबार चव्हाण ग्रुप घेऊन येत आहे केसरिया रंग. आज का ये अवसर बड़ा निराला है, आज यहाँ पर नूर बरसने वाला है. एक बार जोरदार तालियां बजा दे, गरबा अब शुरू होने वाला है. चुनरी तेरी लहराई
सारी सभ्य आणि प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती माने जावचं। ऐसी जुडीचं आपली बंजारा संस्कृती। आपली बंजारा संस्कृती अलग अलग प्रदेश में अलग अलग नामेशी ओळखत। जसं काही महाराष्ट्र में बंजारा, कर्नाटक में लावणी आणि पंजाबी में बाजीगर आणि उत्तर प्रदेश में नायक असेच आपल्या समाजाने अलग अलग प्रकारची ओळखत। असोच एक आपलं समाजेरो गीत देणारीचं रोशनी चव्हाण आणि सोनाली चव्हाण। स्त्रीने आज पुरुषांबरोबर यशाची उंच शिखरे गाठलेली आहे, तर मोठमोठ्या आरोपींना किरण बेदी गजावून घालते। इंदिरा गांधी भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवला। द्रौपदी मुर्मू तर प्रतिभाताई पाटील भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या। अशा भारत कन्या डॉक्टर, इंजिनियर, IT क्षेत्रात कार्यरत आहे। आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी लताताई असोत, या सर्व कन्यांना माझा प्रणाम। असेच एक गीत आपल्या विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी दिव्या देशमुख व ग्रुप आपल्या समोर सादर करत आहे, भारत की बेटी। हो सदते मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम है वो। तू सारे जहां से
आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो, आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है खुद पे हम न्याज है। चाहे ना हमको ये ज़माना, चाहो तो हम तो आज़माना, यारबाज़ हम चालसाज़ हम इश्क़बाज़ दिलवाले, कहते हैं हमको प्यार से दिया वाले, छूते दिल के तार से दिया वाले, हर चीज़ छीन ले हार से दिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। बड़ा नटखट है रे कृष्ण। बसा बसा खाली बसा, सर्वांना विनंती आहे खाली बसा पटकन। बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया। हाँ बड़ा नटखट है रे, सबका है प्यारा बंसी बजाया, दुख जगत है रे ममता है छैया, का करे यशोदा मैया। हाँ बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया। इसी से समझ में आया होगा कि अगला गाना क्या है, बताएगा कोई? तो लेकर आ रहे हैं पल्लवी गोपीचंद ग्रुप मैया यशोदा, जोरदार तालियों से स्वागत करते हैं इनका। मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, उनमें तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले, बिना सोचे समझे, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले।
आहे. आईचा मंदिराचा जीर्णोद्धार 1866 मध्ये झालेला आहे. पुढील गीत सादर करीत आहे एकवीर आई पाठीशी आहे चांदणी चव्हाण ग्रुप. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. जमतील आया बाया गो सारी गावा गो गुल्लालानी बसतील पाय गो माझी पालकीनं बसलही आय पालकीला खांदाला वाला जमली ही पोरा डोंगर भरलाही काय गो माझी पालकीनं बसलही आय गो आई तुझं माझं नात सांगू कसं चांद सूर्याविना जसं नाही गो माझी एकच एक विराय गो आई तुझं माझं नात सांगू कसं फुल पानाविना जग नाही गो माझी एकच एक विराय गो माझं सुख दुःख सारं तुझ ग माझे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहे. पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं, शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा. फूलों की हार चाहिए और इन छोटे से कलाकारों को आपका तालियों का साथ चाहिए, आपका तालियों का साथ चाहिए. तो अब आने जा रहे इस धमाकेदार एंट्री के साथ मंच पर चार चांद लगाने तालियों से स्वागत कीजिए वैष्णवी पाटिल ग्रुप इयत्ता 5वीं और गाने का नाम है छोटे राजा.
इतना एहसान करना, छुए ऊंचाइयों को खुदा से या फरमान करना, और कुछ ना दे सके इनको तो इनका तालियों से तो सम्मान करना। जोरदार तालियों से स्वागत कीजिए। फिर भी ना आए मोरा सैया पूजा ग्रुप। इंदड़ा बिलवा गई थी मोरे सैया, सोला श्रृंगार करूं मैं तो इंतजार करूं।
समंदर पर मुझे ले जाए तू। मिलने क्यों आए ना तू, सपनों से जाए ना तू। कैसे बोलूं तुझको, हुआ क्या है मुझको, टीवी पे देखती रहती हूँ फोटो तेरे। कब करेगा फील। मन मचले की मोर होना चाहिए, मन मचले की मोर होना चाहिए। इस शानदार सी शाम में थोड़ा जोर होना चाहिए। दिखाने को तो हम पूरी रात भर डांस दिखाएंगे आपको, पर आपकी तालियों में भी तो थोड़ा जोर होना चाहिए। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए स्वाति चौहान एंड प्रीति चौहान का। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। ओ वेंगणेना तोडन गीती, ओ वेंगणेना, ओ वेंगणेना तोडन गीती। काही काटा भुंजयो जोरदार, वेंगण लागे मजेदार। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। ओ वेंगणेना काटेन गीती, ओ वेंगणेना, ओ वेंगणेना काटेन गीती। काही अंगळी कटाई जोरदार, वेंगण लागे मजेदार। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। काही पाणी पडो या जोरदार, वेंगण लागे मजेदार। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।